नाशिक शहरापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर अगदीच राष्ट्रीय महामार्गालगत 3 टेकड्या आहेत। त्यापैकी त्रिरश्मी नावाच्या टेकडीवर आपल्याला बौद्ध लेण्या कोरलेल्या आढळतात। स्थानिक लोक या लेण्यांना पांडव लेणी म्हणून सुद्धा ओळखतात। पूर्वीच्या काळी बौद्ध भिक्खू पिवळ्या रंगाचे चिवर परिधान करीत। पाली भाषेत पिवळा म्हणजेच पंडू, याच पंडूचा पांडू मग पांडव असा अपभ्रंश झाला, असाही तर्क काही अभ्यासक मांडतात। तर काहींच्या मते येथील शिलालेखानुसार या लेणीचे नाव त्रिरश्मी लेणी हेच आहे। त्रि म्हणजे 3 आणि रश्मी म्हणजे सूर्यप्रकाश। दिवसातून 3 वेळा अंधारात असलेल्या येथील बुद्धमूर्त्या सूर्यप्रकाशात उजाळून निघतात। कदाचित हाही याचा अर्थ असावा। या लेण्या इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 7व्या शतकाच्या कालखंडात कोरल्या गेल्या। हिनयान व महायान पंथाची छाप या लेण्यांवर आपल्याला पाहायला मिळते। या लेणी समूहात साधारण 24 लेण्या आहेत, ज्यामध्ये 27 शिलालेख, 18वी लेणी वगळता सर्वच विहारे, 18वी लेणी म्हणजेच चैत्यगृह, एक अर्ध उठाव स्तूप, विविध मुद्रेतील बुद्ध शिल्पे तसेच काही पोढी आपल्याला कोरलेल्या आढळतात। येथील शिलालेखातून आपल्याला सातवाहन व पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास जाणून घेण्यास महत्त्वाची माहिती प्राप्त होते। लेण्यात कोरलेले स्तंभ अष्टकोनी, घंटाशीर्ष, आमलक अशा आकारात कोरलेले पाहायला मिळतात। बऱ्याच लेण्यातील स्तंभांवर स्वार व प्राणी कोरलेले आहेत। तसेच काही स्तंभांवर अर्धमानव, पशु, पक्षी यांच्या मिश्रणातून कल्पिलेली शिल्प आहेत। उदाहरणार्थ स्पिंक्स। लेणी क्रमांक 18 हे या समूहातील एकमेव चैत्यगृह आहे। याचे छत गजपृष्ठाकार असून स्तूपाभोवती 17 अष्टकोनी स्तंभ आहेत, ज्यावर शिलालेख कोरलेले आढळतात। लेणीच्या कमानीवर दोन्ही बाजूला नाग कोरलेले आढळतात। तसेच मुख्यद्वारावर बौद्ध धर्मातील पवित्र चिन्ह त्रिरत्न कोरलेले आढळून येते। लेणी क्रमांक 20 मध्ये आपल्याला गौतम बुद्ध व बोधिसत्वांच्या भव्य मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात। तर मित्रांनो, वेळेअभावी येथेच थांबतो। तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह नाशिकचा हा प्राचीन ऐतिहासिक वारसा नक्कीच पाहून या। धन्यवाद।